नमस्कार मित्रमंडळी, मी संवर्धक के भूमिपुत्र. आजचा कार्यक्रम चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो. जर अजूनही तुम्ही माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा, जेणेकरून या व्हिडिओच्या फुल व्हिडिओ सोबत तुम्हाला आणखी बरेच व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि मला इंस्टावर पण फॉलो करा. धन्यवाद. तो चलो बिना किसी देरी के कार्यक्रम सुरू करते हैं. तर घरून निघाल्यानंतर मी डायरेक्ट बस स्टॉपवर आलो आणि बस स्टॉपवरून रिक्षा पकडून डायरेक्ट पालघरला पोहोचलो. पण तसं तर मी तिकीट नाही काढत, पण लांबचा प्रवास असल्यामुळे मला काढावं लागलं. मग आता प्लॅटफॉर्मवर ट्रेन आल्यानंतर ट्रेनमध्ये बसून गेलो. बघतो तर तिकडे आले भैया आणि त्यांची बडबड झाली चालू. त्यांची बडबड ऐकून माझे एवढे कान पिकले की असं वाटतं एकेकांना तिकडेच धरून मारमार करू. चला आता चर्चगेटला पोहोचलेलो आहे मी. आता मला पकडायची आहे 138 ची बस, म्हणजेच विटीला जाणारी बस. थोडं लांब चालत गेल्यानंतर बस स्टँडवर आलो आणि तिकडनं पकडली 122 नंबरची. ती पण विटीला जाणारी बस होती. त्याच्यामध्ये चढून गेलो आणि आता पोहोचलो मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आता तिकीट काउंटरवर आलेलो आहे आणि तिकडनं जनरलचा एक तिकीट काढलं आणि अर्बर साईडला आल्यानंतर बसून गेलो पुण्याच्या गाडीमध्ये. आता आनंद घ्या नैसर्गिक दृश्यांचा. मित्रांनो, जर ह्या स्टेशनला तुम्ही ओळखत असतील तर कमेंट करा ह्या स्टेशनचं नाव काय. चला आता फायनली पोहोचलेलो आहे पुण्याला. नंतर गेलो रिक्षा स्टँडवर, तिकडनं रिक्षा पकडली आणि डायरेक्ट कॉम्पिटिशनला हजर. एंट्री केल्यानंतर मी गेलो चेंजिंगला आणि परफॉर्म केल्यानंतर कोणीच नाही केलं असेल ते करून दाखवलं. मी आलेलो आहे पालघर जिल्ह्यातून, पालघर जिल्ह्यातल्या सातपाडी गावातून, जिथे कलाकारांची 100% पालघरचं नाव मोठं करणार, जिथे भरपूर डान्स झाले मित्रांनो. सोलो आहेत ना मित्रांनो, जवळजवळ 110च्या आसपास असतील. ग्रुपचं तेवढं माहित नाही, पण सोलो भरपूर होते. पण सोलो मध्ये फर्स्ट प्राइज झालं आपल्या या भाईचं, ज्याचं नाव आहे अभि गोडगे. आमची भेट वसईला जेव्हा स्टुडिओ राऊंड होतं ना तेव्हा झालेली. तेव्हापासून आम्ही मित्र आहेत. कॉम्पिटिशन झाल्यानंतर मी निघालो घरी जायला आणि आता पुणे स्टेशनला आलेलो आहे. पण मित्रांनो, घाई गडबडीत मी सोलापूरच्या ट्रेन मध्ये चढलो आणि नशीब ट्रेनचा दरवाजा उघडा असल्यामुळे मी टाइमावरती बाहेर पडलो, नाहीतर आता मी सोलापूरला असतो. आणि हा बघा माझा सन्मान चिन्ह. तर चला मित्रांनो, अशा प्रकारे आजचं ब्लॉग इकडेच संपवतो मी. आशा करतो तुम्हाला खूप आवडलं असेल आणि ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करा. मी पुन्हा येतोय एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय भवानी, जय मातृभूमी.